नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. विषय जुनाच आहे, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवला होता, पण काही नवीन गोष्टी समजलेल्या आहेत ज्या समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांच्यातला जो मक्का करार झालेला आहे, हा मक्का करार म्हणजे एका प्रकारे सौदी अरेबियाने तुर्कीसमोर शरणागती पत्करल्याचं निदर्शक आहे. एका इस्रायली यूट्यूब चॅनलवर याबाबत व्हिडिओ बघत होतो. इस्रायलचा गुप्तहेर खात्यातील निवृत्त अधिकारी त्याचं म्हणणं होतं की हा करार सगळ्यात जास्त धोकादायक कोणासाठी असेल तर तो भारतासाठी आहे. मी थोडासा चक्रावलो आणि इस्रायलसाठी आहे अर्थातच, पण भारतासाठी तो अधिक धोकादायक आहे. मी म्हटलं का बरं? मला वाटलं कदाचित हा त्यांच्यावर आलेलं भारतावर ढकलायला कदाचित बोलत असेल. त्यांनी सांगितलं तुर्कीची इंटेलिजन्स एजन्सी MIT भारतात गेल्या 10 वर्षापासून सक्रिय आहे आणि भारतामध्ये ना केवळ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया जे एका प्रकारे ISIS आणि अल कायदाच्या समर्थनार्थ जी संस्था आहे आणि जिच्यावर भारत सरकारने बंदी घातलेली आहे, तिच्याशी ही केरळमधली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया मोठी संस्था आहे, त्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी यांचे लागेबांधे आहेत. आणि दुसरी गोष्ट, भारतीय मुसलमानांना, फक्त काश्मीरमधल्या नाही तर एकूण भारतीय मुसलमानांना भारताविरोधात आंदोलन करायला उद्युक्त करण्यामध्ये तुर्कीचा हात आहे, हा त्याचा आरोप आहे. मला 2 गोष्टी अचानक आठवल्या. आत्ताच TRT हे तुर्कीचं चॅनल आहे जे आपण आपल्याकडे राजरोसपणे आपल्या केबल TVवर तुर्कीचं चॅनल आपण दाखवतो. खरं का दाखवतो मला कळत नाही. अल जझीरा दाखवतो, का दाखवतो कळत नाही. पण या तुर्कीच्या चॅनलवर मागे जो नाणेघाटामध्ये जो विषय झाला होता, आपल्याला आठवत असेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शी संबंधित तरुणांचा एक ग्रुप तिकडे गेलेला, तिकडे त्यांचं पद्यवाचन चालू होतं आणि त्यात 2 मुस्लिम मुली आल्या. काही घडलं नाही, काही भांडण घडलं नाही, कोणी तक्रार झाली नाही, पण त्याचा जो विषय बनवला की कशा प्रकारे भारतात मुसलमानांना त्रास दिला जातो, ती बातमी दाखवणारं तुर्कीचं TRT हे चॅनलही होतं. आत्ता 24 तासापूर्वी या चॅनलवर भारतामध्ये कशा प्रकारे इस्लामोफोबिया वाढत चाललाय आणि मुसलमानांना जगणं कसं असह्य होतंय हे त्याचा एक वृत्तांत. 24 तास पण झाले नसतील, तुम्ही गुगल सर्च करून बघा, मी वाटल्यास स्वतः सर्च देतो. अशा प्रकारचे प्रक्षोभक कार्यक्रम हे करत आहेत. महाराष्ट्र सरकारचा लाडका आणि महाराष्ट्रातल्या एका शून्य जागा असलेल्या राजकीय पक्षाचाही लाडका असलेला आमिर खान, कदाचित तेव्हा आमिर खानला माहिती नसेल की त्याला तो सापळ्यात अडकतोय, पण आमिर खानला तुर्कीमध्ये बोलवून रजब तय्यब एर्दोगान त्यांच्या पत्नीने त्याच्याबरोबर चाय पे चर्चा वगैरे काहीतरी केली आणि मग आमिर खानने सांगितलं ते लाल सिंग चड्डा आणि इतर चित्रपटांचं शूटिंग तिथे करणार आहे. तेव्हा कदाचित त्याला माहिती नसेल, पण हाही त्याचाच एक भाग असावा असा अंदाज आहे. तुम्ही म्हणाले या सगळ्याचा पाकिस्तान आणि तुर्कीशी झालेल्या कराराशी संबंध काय? त्याचा संबंध असा आहे की अवघ्या 110 वर्षापूर्वी सौदी अरेबिया ही तुर्कीचा भाग होता, इराकही तुर्कीचा भाग होता, इराणचाही काही भाग तुर्कीचा भाग होता. आत्ताचा जॉर्डन अस्तित्वात नव्हता. आत्ताचा इस्रायल तुर्कीचा भाग होता. आजचा सिरिया तुर्कीचा भाग होता. म्हणजे हा सगळा ओटोमन साम्राज्याचा भाग होता आणि ओटोमन साम्राज्यात ते राहावं म्हणून आंदोलन करणारे दुसरं तिसरं कोणी नव्हते, भारतीय मुसलमान होते. मोहम्मद अली, ज्याचं नाव मुंबईतल्या एका रस्त्याला दिलेलं आहे, मोहम्मद अली रोड, मोहम्मद अली आणि शौकत अली. त्या मोहम्मद अलीला पुरलंय कुठे माहिती आहे? भारतात नाही पुरलंय, अल अक्सा मशिदीच्या कंपाऊंडमध्ये. पॅलेस्टाईनसाठी तो योद्धा म्हणून त्याला तिथे दफन करण्यात आलेलं आहे मोहम्मद अली. हा सगळा इतिहास तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे ओटोमन तुर्कांविरुद्ध बंड करणारे अरबच होते आणि या बंडातूनच एका प्रकारे, अर्थात हे बंड काही फार मोठं घडलं नाही, काही 10-20 हजार अरबांनी, आणि त्यांनी काही केलं नाही. अरब तसे लढण्यात एकदम ढिले लोक आहेत. केलं हे
ब्रिटिश आणि फ्रेंचांनी आणि केलं खरं हे भारतीय सैन्याने, कारण ब्रिटिशांच्याकडे लढणारं सैन्य भारतीय होतं. पण ओटोमन तुर्कीच्या पराभवामुळे हा सगळा पश्चिम आशियाचा तयार झाला. सौदी अरेबिया हा देश त्याच्यातनंच तयार झाला. खरं तर जॉर्डनचा जो मूळचा राजा होता किंग अब्दुल्ला, त्याला सौदी अरेबियाचं राज्य ब्रिटिशांनी कबूल केलं होतं. पण तिकडे अल सौद घराण्याचा उदय झाला आणि त्यांनी या अब्दुल्लाला हाकलून लावलं. मग त्याला दमस्कसचं राज्य हवं होतं, जिथे बाय द वे बशर अल असाद, त्याला आज फाशीची शिक्षा, देहदंडाची शिक्षा झाली. कोणी दिली? अल जोलानी, ज्याच्यावर अमेरिकेने अनेक लोकांना, निरपराध लोकांना मारल्याबद्दल काहीतरी $10 लाख बक्षीस लावलं होतं त्या जोलानी सरकारने. बशर अल असादनी माणसं मारली म्हणून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. बशर अल असाद रशियामध्ये आहे. हे मी सांगण्याचं कारण म्हणजे तुर्कीची जी महत्त्वाकांक्षा आहे की आपण पुन्हा एकदा खिलाफत व्हावं, पश्चिम आशियात सगळं आपला प्रभावाखाली यावं, त्याच्या गळ्याला पहिला जो देश लागला तो म्हणजे इम्रान खानचा पाकिस्तान. नंतर इम्रान खानचं काय झालं ते माहिती आहे. कारण तुर्की स्वतःला एक इस्लामिक जगाचं नेतृत्व करू पाहतोय हे सौदी अरेबियाला आवडलं नव्हतं. आणि म्हणून तेव्हा सौदी अरेबियाविरुद्ध तुर्की, सौदी अरेबियाविरुद्ध कतार अशा प्रकारच्या झडपा आपल्याला दिसल्या होत्या. कारण अरब जगाचं नेतृत्व हे सौदी अरेबियाकडे आहे, कारण त्यांच्याकडे मक्का मदिना आहे, त्यांच्याकडे भरपूर तेल आहे, श्रीमंत आहेत, पण त्यांच्याकडे लढायला लागणारी ताकद नाही आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये जे काही बंड झालं, इम्रान खानला तुरुंगात टाकलं, सौदी राजघराण्याशी जवळच्या असलेल्या शरीफ कुटुंबियांना परत आणण्यात आलं आणि सौदीशी संबंध प्रस्थापित केले. त्याच्यातनं गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल, ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने एकमेकांशी संरक्षणाचा करार केला. पण या कराराने उपयोग होण्यासारखा नव्हता, कारण आजचं जे युद्ध आहे हे ड्रोन, मिसाईल्स, अँटी मिसाईल्स याचं सगळ्याचे युद्ध आहे. आणि सौदी अरेबियाला आता जाणवायला लागलं की अमेरिका त्यांच्या मदतीला येईलच असं नाही, कारण अमेरिकेची शस्त्रास्त्र ती मोठ्या प्रमाणावर संपलेली आहेत आणि अमेरिका स्वतःच्या सैनिकांचे जीव धोक्यात घालायला तयार नाही. आणि त्यामुळे सौदी अरेबियाला स्वतःच्या संरक्षणासाठी पाकिस्तानची भाड्याची माणसं ती हवी तेवढी मिळू शकतील. पाकिस्तान लोकांच्या जीवाला किंमत नाही आहे. पण आधुनिक शस्त्रास्त्र कुठून आणणार? तर ती आधुनिक शस्त्रास्त्र तुर्की बनवत असेल. आणि या सगळ्यांनी मिळून तात्याला वेडा बनवला आहे. ट्रम्प तात्यांना सांगितलं की बघा, आम्ही सौदी अरेबियाचं संरक्षण करतो, तुम्ही काळजी करू नका, अमेरिकेच्या सैन्याला जीव धोक्यात घालायला नको, आम्हाला फक्त F-35 विमानं द्या, आम्ही संरक्षण करतो. म्हणून ट्रम्पनी घोषित केलं होतं की तुर्कीला अमेरिकेची सगळ्यात अत्याधुनिक F-35 विमानं, जी फक्त आत्तापर्यंत इस्रायलला दिलेली आहेत, ती तुर्कीला पण देणार. आणि दुसरीकडे सौदी अरेबियाचं UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीशी असलेलं भांडण, आणि सौदी अरेबियाला माहिती आहे की UAEचे भारताशी असलेले संबंध, इस्रायलशी असलेले संबंध, त्याच्यामुळे UAEची बाजू वरचढ राहणार. आणि म्हणून सौदी अरेबियाने एका प्रकारे मदतीचा धावा केला. अशा गोष्टींमध्ये दलाली करण्यासाठी पाकिस्तान कायम पुढे असतोच. पाकिस्तानने हे घडवून आणलं. काही महिन्यापूर्वी आसिम मुनीर तुर्कीला गेले होते. त्याच्यातनंच या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत. याची लॉजिकल पुढची स्टेप म्हणजे आता शरीफ कुटुंबियांची गरज संपलेली आहे. कारण जेव्हा सौदी आणि तुर्की एकमेकांची टक्कर घेत होते तेव्हा सौदीशी चांगले संबंध राखण्यासाठी शरीफ कुटुंबियांची गरज होती. आता जर सौदीनी तुर्कीचं महत्त्व, तुर्कीचं प्रभुत्व मान्य केलं असेल, हे फार काळ राहणार नाही. ही एका प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीसारखी ती काही फार काळ राहणार नाही. पण आत्ता त्यांनी प्रभुत्व मान्य केलं असेल तर आता शरीफ कुटुंबियांची गरज संपलेली आहे. आणि त्यामुळे मला आश्चर्य वाटणार नाही पाकिस्तानमध्ये सत्तांतर झालं, शहबाज शरीफला दूर केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि त्यामुळे आता हे नवीन जो काही महाविकास आघाडी तयार झालेली आहे तुर्की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियाची, त्यांनी काय असं होणार नाही की युद्ध झालं तर हे दोन्ही देश भारताच्या विरोधात धावून येतील. सौदी तर मुळीच येणार नाही. पण एका प्रकारे तुर्कीची शस्त्रास्त्र सौदीच्या पैशांनी पाकिस्तानला देण्याचा हा कार्यक्रम आहे. दुसरी गोष्ट, पाकिस्तानचे दहशतवादी सौदीमध्ये किंवा तुर्कीमध्ये लपू शकतात आणि हे लोक म्हणतील आम्हाला माहिती नाही. जे पूर्वी असंच व्हायचं की भारताविरुद्ध गुन्हे करून, दहशतवादी हल्ले करून दहशतवादी सौदी अरेबियामध्ये किंवा UAEमध्ये लपायचे आणि पाकिस्तान म्हणायचं आम्हाला तर काही माहिती नाही, आमच्याकडे कोणी नाही आहे.
आणि भारताकडे तेव्हा ताकद नव्हती सौदी अरेबियातनं आपल्याला हवे असलेले दहशतवादी परत आणायचे. 2010 नंतर म्हणजे मनमोहन सिंग सरकार असतानाच या गोष्टी बदलायला लागल्या होत्या. मोदी सरकार आल्यावर त्या पूर्णपणे बदलल्या. आता पण पुन्हा गोष्टी पूर्वपदाकडे जातात की काय अशी शक्यता वाटते. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो तिघांचा जे काही जी महाविकास आघाडी आहे त्याच्या चौथा भिडूही आहे. आणि तो चौथा भिडू कोण असेल तर तो चीन आहे. कारण चीनला पश्चिम आशियात शांतता हवी आहे, व्यापार व्हायला हवा आहे. आणि त्यामुळे एकीकडे हा सुन्नी ब्लॉक, आत्ता याच्यामध्ये पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया आहे, पण याच्यामध्ये सिरियाही तुर्कीच्या प्रभावाखाली आहे, कतार आहेच आहे. आणि उद्या इजिप्त, कारण इजिप्तला दरवर्षी अमेरिका जवळजवळ $3-3.5 अब्ज मदत करतं, म्हणून इजिप्त उघडपणे आलेलं नाही. पण उद्या इजिप्तही त्याच्यात आलं, लेबेनॉन आलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि दुसरीकडे जो एक शिया ब्लॉक आहे जो इराणच्या नेतृत्वाखाली, तो अजून काही तुटताना दिसत नाही आहे. त्याच्यामध्ये इराण, इराक, हुती, हमास अजून काही जाताना दिसत नाही, हिजबुल्ला असा एक दुसरा ब्लॉक. आणि हे दोन्ही ब्लॉक एका प्रकारे अमेरिका विरोधी असणार आहेत. त्यातला एक ब्लॉक अमेरिकेच्या मांडीवर बसून अमेरिकेची विरोध पत्करणार आहे. पण या सगळ्याचा त्रास भारतालाही होणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणातून बघायला पाहिजे. मला आश्चर्य वाटतं, कारण हे नेटफ्लिक्सचे कोणतरी प्रमुख भारतात आलेले मोदींबरोबर भेटले. नेटफ्लिक्सवर बघा हल्ली किती तुर्किश सिरियल बघा किती आहेत. त्यातल्या बऱ्याचशा साध्या असं हे नसतं, पण त्यातल्या काही प्रोपागंडा सिरीजही आहे. किती बॉलिवूडचे दिग्दर्शक शूटिंगसाठी तुर्कीला जातात. किती मध्यम उच्चमवर्गीय लोक स्वस्तातलं शॉपिंग करायला तुर्कीला जातात. कारण युरोपात जी गोष्ट 10 पाऊंडाला 10 युरोला मिळते ती तुर्कीमध्ये 6-7ला मिळू शकते. म्हणून कारण आपल्याला कल्पनाच नाही आहे की आपण सापाला दूध पाजतोय ते. भारत आणि तुर्की संबंध पूर्णपणे बिघडलेले नाही आहेत, पण एकमेकांबद्दल संशय आहे. आणि या घटनेमुळे तो संशय कमी होणार नसून वाढणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे साकल्याने बघितलं पाहिजे भारत सरकारनेही. मला आश्चर्य वाटलं की हे असं कसं भारतात तुर्की काय आपल्याला कळलं कसं नाही याचं मला आश्चर्य वाटलं. म्हणून मी गुगल शोध घेतला तर बातम्या मिळाल्या सगळ्या PFIच्या वगैरे. म्हणजे या आपल्याकडच्या बातम्या आहेत, पण या फारशा प्रसिद्ध झाल्या नाहीत. म्हणून म्हटलं की आता याबाबत प्रबोधन करणं आवश्यक आहे, जनतेची जागृती करणं आवश्यक आहे. तुर्की जर शिस्तीत राहिला तर भारत आणि तुर्की संबंध ठीक राहू शकतात. पण जर तो पाकिस्तान आणि सौदीच्या मदतीने भारतविरोधी कारवाई करणार असेल तर आपल्यालाही आरेला कारे करावं लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.